नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे स्टडी स्पेस मराठीवर. फायरमॅनचा अगदी महत्त्वाचा असणारा टॉपिक, अगदी महत्त्वाचा असणारा घटक आज आपण इथं बघत आहोत. कशा पद्धतीने हा घटक मी तुम्हाला शिकवणार आहे, यासाठी सोर्स कोणते वापरलेत, हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आज मी तुमच्या सगळ्यांसमोर मांडणार आहे. आणि नक्कीच तुम्हाला कळेल मग आपण जे काही इथं बॅचमध्ये घेणार आहोत तर ते किती ऑथेंटिक आहे आणि ते किती परफेक्ट आहे आणि आपली दिशा किती परफेक्ट आहे हे सगळं तुम्हाला कळेल. तर सगळ्यात महत्त्वाचा हा जो तुमचा कोड आहे, तर हा कोड सगळ्यात पहिल्यांदा तयार कधी झाला तर हे लक्षात ठेवा, 1970ला तयार झाला. त्यानंतर मग 1983, 1987, 1997 हाचा प्रवास हा राहिलेला आहे. पण आपल्याला त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास इथं करायचा नाहीये. आपल्याला फक्त आणि फक्त जो 2016चा कोड आहे तर तो बघायचा आहे. तर हे त्याचं मुखपृष्ठ आहे, भारत की राष्ट्रीय भवन निर्माण संहिता 2016 और नॅशनल बिल्डिंग कोड ऑफ इंडिया 2016. याच्यामध्ये 2 व्हॉल्यूम्स आहेत, मी तुम्हाला लगेचच दाखवते. तर याच्यामध्ये 2 व्हॉल्यूम्स आहेत, हे तुम्हाला इथं दिसणार नाही, मी तुम्हाला इथं दाखवते. तर ही मोठी PDF आहे आणि तुमच्या सगळ्यांना मी इथं सॉरी बोलते. हे जे मी नॅशनल बिल्डिंग कोड आपला जो ओरिजिनल आहे भारत सरकारचा आहे, BISच्या वेबसाईटवरून मी काढलेला आहे, मानक ब्युरोच्या वेबसाईटवरून काढलेला आहे. पण इथं हा जो ऍक्ट आहे किंवा हा कोड आहे तो कोणालाही शेअर करता येत नाही. तो माझ्या IP ॲड्रेसवर, माझ्या मेलवर आणि माझ्या नावाने मी काढलेला आहे. तुम्ही स्वतःच्या नावाने काढू शकता तुमच्या IP ॲड्रेसवर. BISच्या वेबसाईटवर जा, तुम्हाला हा जो नॅशनल बिल्डिंग कोड आहे तर तो मिळेल. मी काय लगेच शेअर केला असता, पण मी नाही करू शकत. इथं स्वतः गव्हर्नमेंटने लिहिलेलं आहे की हा शेअरेबल नाहीये, त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी. तर इथे तुम्ही बघू शकता, तर हा कोड आहे आपला. याच्यामध्ये तुम्ही जर बघाल, हा मानक ब्युरोचा आहे आणि फक्त माझ्या नावाने निघालेला आहे. माझा मेल आहे अंबरनाथ, इथं माझ्या नावाने तो निघालेला आहे, प्रायव्हेट लिमिटेड. तर बघा इथे तुम्हाला हे बघायचं आहे, भारतीय मानक ब्युरोचं फ्री स्टँडर्ड आहेत, पण ते फ्री आहे, पेमेंट लागत नाही तुम्हाला. तर इथं तुम्ही बघू शकता व्हॉल्यूम 1 आहे आणि या व्हॉल्यूम 1 मध्ये आपला टॉपिक इथं तुम्हाला दिसतोय. बघा भरपूर पानं आहेत, त्यामुळे इथं हे हँग होते. पानं भरपूर आहेत आणि त्यामुळेच हे सरकतच नाही. बघा बाकी सरकेल. तर इथं पार्ट 1 जो आहे तर तो अप्रोच आहे, इंटिग्रेटेड अप्रोच 0. तर पार्ट 1 डेफिनेशन्स वगैरे सगळे. पार्ट 4 जो आहे तर तो आपला आहे. ठीक आहे, हे पूर्ण हँग झालं पूर्णच, म्हणजे ह्याच्यात पानं एवढी आहेत की डायरेक्ट बोर्डच हँग झाला, समजू शकता तुम्ही. याच्यामध्ये 2 व्हॉल्यूम्स आहेत आणि टोटल 12 चॅप्टर्स किंवा 12 पार्ट्स आहेत आणि 31 चॅप्टर्स आहेत. हे तुमच्यासाठी महत्त्वाचं नाहीये. तुम्हाला या कोडमध्ये फक्त पार्ट 4 आणि पार्ट 4 मधील फायर अँड लाईफ सेफ्टी महत्त्वाची आहे. पण नुसतं तुम्ही ते जरी काढायला गेला तर 126 पानाचं फायर आणि लाईफ सेफ्टी आहे, म्हणजे एवढं जास्त हे तुम्हाला इथं बघायला मिळतंय. तर हे व्हॉल्यूम 1 तुम्ही इथं बघू शकता. वाटलं तर एवढ्याच भागाचा स्क्रीनशॉट काढून पाठवते, पूर्ण पाठवू शकत नाही. तर इथं तुम्हाला ते दिसतच आहे. ही मी पाठवेल तुम्हाला, ही PDF जी आहे किंवा हा जो पूर्ण आपला स्क्रीनशॉट आहे तो शेअर करू शकते मी. तर बघा व्हॉल्यूम 2 आणि व्हॉल्यूम 1 आहे आणि व्हॉल्यूम 1 मध्ये पार्ट 4 मध्ये फायर अँड लाईफ सेफ्टी पान नंबर 116 वर तुम्हाला ते दिसतंय. तुम्ही जाऊन चेक करू शकता. सॉरी, 116 पानांचं ते आहे टोटल. इथे सगळ्यांची पानं दिलेली आहेत. ठीक आहे, टोटल 116 पानाचं ते तुम्हाला दिसतंय. तर हे झालं तुमचा पार्ट 4. तर त्या पार्ट 4 मध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या बाबी अभ्यासायच्या आहेत, काय काय अभ्यासायचं आहे, कंटेंट त्याच्यामध्ये काय काय आहे, त्याचाच इंडेक्स जो आहे तोच मी काढलेला आहे. आता इथं सध्याला तुम्हाला दाखवू शकत नाही. तुम्ही जर स्वतः तो डाउनलोड केला तर लक्षात ठेवा 556 पानावर, काय म्हणते मी, 556 पानावर, 556 पानावर तुम्हाला हा जो कंटेंट आहे तो दिसेल. ठीक आहे, 556 पानावर दिसेल आणि टोटल 126 पानांचा हा टोटल पूर्ण कोड आहे किंवा पूर्ण हा पार्ट आहे, 4th पार्ट. तर याच्यामध्ये तुम्हाला टर्मिनॉलॉजी, फ्री प्रिव्हेन्शन, फायर प्रिव्हेन्शन, लाईफ सेफ्टी, फायर प्रोटेक्शन हे तुमचं महत्त्वाचं असणार आहे. तर इथून आपण प्रॉपरली सुरू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉमन मटेरियल्स असतील, त्यानंतर इथं क्लासिफिकेशन ऑफ बिल्डिंग्स असणार आहे, अवेलेबल डेटा रिगार्डिंग रेजिस्टंट, त्यानंतर तुम्हाला इथं जर तुम्ही बघा गाईडलाईन्स फॉर फायर
डिरॉल अँड इव्हॅक्युएशन अँड प्रोसेस फॉर हाय रेज बिल्डिंग्स आहेत. ॲडिशनल रिक्वायरमेंट्स फॉर हाय रेज बिल्डिंग्स आहे. त्यानंतर आयट्रीम आहे. कमर्शियल किचन्स आहे. त्यानंतर कार पार्किंग फॅसिलिटीज आहे. फायर अँड लाईफ सेफ्टी रिक्वायरमेंट्स फॉर मेट्रो स्टेशन्स, फायर अँड लाईफ सेफ्टी रिक्वायरमेंट्स फॉर मेट्रो ट्रेन वेज, त्यानंतर फायर प्रोटेक्शन कन्स्ट्रक्शन फॉर द इन इंडस्ट्रियल बिल्डिंग्स. तर इंडस्ट्रियल बिल्डिंगमध्ये लिस्ट ऑफ स्टँडर्ड्स. तर हे सगळं तुमचं कंटेंट आहे. कशामध्ये हा कंटेंट आहे तर हा सगळा कंटेंट तुमच्या नॅशनल बिल्डिंग कोडमधील पार्ट 4चा हा कंटेंट आहे आणि पूर्ण पार्ट 4 126 पानाचा आहे. मग तुम्हाला एवढं सगळं आणि एवढं जास्त एवढं वास्ट करायची गरज आहे का? आपल्याला लॉयर व्हायचं नाहीये किंवा आपल्याला इथं क्लास 1 ऑफिसरसाठी सुद्धा पूर्ण तयारी करायची नाहीये. आपल्याला फक्त आता इथं KDMCचा फायरमॅन व्हायचं आहे. तर ते होत असताना तुम्हाला TCS कसं प्रश्न विचारेल हे बघायचं आहे. आता मी तुम्हाला प्रॉपर सोर्स सांगितला की नक्की तुम्हाला जो टॉपिक दिलाय तो आलाय कुठून. ठीक आहे. तर हा नॅशनल बिल्डिंग कोड जे सिव्हिलची तयारी करतायत, ज्यांनी ऑलरेडी सिव्हिल इंजिनिअरिंग केलेली आहे आणि त्यासोबत आता ते फ्युचरमध्ये स्पर्धा परीक्षा करतायत, स्पर्धा परीक्षेला त्यांचा पूर्ण मोठो सिव्हिलच्या ज्या वॅकन्सी असतात त्यांच्याकडे आहे. तर त्यांना हा पूर्ण कोड अभ्यासायला आहे. 2252 पानाचा पूर्ण कोड आहे. त्यामध्ये तुम्हाला फक्त 126 पानं अभ्यासायची आहेत आणि ती सुद्धा पानं तुम्हाला मी अगदी सोपी फक्त 23 पानामध्ये आणि अजून एक 20 पानामध्ये, पण ती आपली पानं फटाफट वाचून होतात. ठीक आहे. खूप फटाफट होऊन जातात. तर अगदी साध्या सोप्या भाषामध्ये मी तुम्हाला ते करून दिलेलं आहे, जे इथं तुम्हाला कोणीच तेवढं सोपं करून देणार नाही. तुम्ही जर बघाल तर हे अजून हँग राहिलेलं आहे, ते होणारच नाही. तर इथं तुम्ही बघू शकता ते एवढी जास्त पान आहेत ते म्हणून हँग झालं. तर आपली ही PDF आहे जी तुम्हाला ऑलरेडी बॅचमध्ये मिळालेली आहे. ज्यांनी नाही बघितली त्यांनी लगेचच्या लगेच जाऊन बघा, वाचा. कळलं? ही डाउनलोडेबल नाही आहे. मी सगळ्यांना ही डाउनलोड करायला देणार नाही, नाहीतर ही टेलिग्रामवर सगळीकडे व्हायरल होईल. आय नो दॅट. यामागे माझी भरपूर मेहनत आहे. तुम्ही मोबाईलमध्ये वाचा, तुम्हाला मी समजून सांगणार आहे, तुम्ही ती नक्की बघू शकता. पण तुम्हाला आता सध्याला वाचण्यासाठी हे प्रोव्हाइड केलेलं आहे, तर हे डाउनलोडेबल नाही आहे. परत एकदा सांगते, फक्त तुम्ही वाचा आणि कृपया करून असं तुम्ही जे स्क्रीनशॉट निघतच नाही, जाऊ दे सोडा. पण मी का नाही दिलं, कारण की इथं डाउनलोड करतील फाईल आणि ती सगळ्यांना शेअर करतील. ऑलरेडी माझ्यासोबत झालेलं आहे आणि स्पेशली हा एक कोड आहे. स्पेशली याच्यावर खूप जास्त रिस्ट्रिक्शन आहेत, कॉपीराईटचा विषय आहे, त्यामुळे हे सगळ्यांना असं प्रोव्हाइड नाही करू शकत. पण ज्यांनी बॅच घेतली आहे त्यांच्यासाठी अवेलेबल आहे. ठीक आहे. तर इथं तुमचा राष्ट्रीय इमारत संहिता 2016 भाग 4 अग्निसुरक्षा आणि जीवन सुरक्षा इथं तुम्हाला हा दिसत आहे, ज्याच्यामध्ये निष्क्रिय अग्निसुरक्षा उपाय काय काय असतील, त्याच्यामध्ये कंपार्टमेंट असेल, स्ट्रक्चरल फायर प्रोटेक्शन असेल, बाहेर पडण्याचे मार्क्स असतील, अग्निरोधक सामग्री आणि फिनिशिंग असेल, तर सक्रिय अग्नीमध्ये उपाय ॲक्टिव्ह फायर प्रोटेक्शन्स मेजर्स काय काय असतात, तर सगळं काही आग शोधणे, अलाराम प्रणाली, त्यानंतर धूर नियंत्रण असेल, अग्निशमक उपकरणं असतील, हे सगळं तुम्हाला इथे दिसतंय. त्यानंतर रचना आणि सामग्रीद्वारे आग प्रतिबंधक, तर तुम्ही कशा प्रकारे इमारतीची मांडणी आणि झोनिंग यामार्फत विद्युत आणि इथं HVAC सेफ्टीद्वारे, त्यानंतर संहिता आणि मानांकनाचे पालन काय असतं, तर सगळे तुमचे जे टॉपिक्स आहेत ना ते अगदी मिनिमल करून, अगदी छोटं छोटं करून तुम्हाला दिलेलं आहे, जेणेकरून सगळा एरियाही कव्हर होईल आणि तुम्हाला जास्त बर्डन येणार नाही. बऱ्याच अंशी जॉब केलेला असतो, बराच वेळ अभ्यास केलेला नसतो, बराच महिने वर्ष अभ्यास केलेला नसतो, त्यामुळे आता अभ्यास करायचा कंटाळा येतो आणि हे असं मोठं मोठं बघून तर अजून कंटाळा येतो. त्यामुळे खूप मिनिमाइज करून तुम्हाला दिलेलं आहे. खूप मेहनत लागली या गोष्टीच्या मागे, तर नक्कीच तुम्हाला ते आवडेल मला माहिती आहे. तर याच्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ बिल्डिंग्स खूप महत्त्वाचं आहे. गट अ च्या इमारती कोणत्या आहेत, प्रवासी निवासी इमारती, गट ब च्या गट अ च्या शैक्षणिक इमारती गट ब मध्ये आहेत. त्यानंतर गट क च्या इमारती संस्थात्मक इमारती आहेत. त्यानंतर इथं गट ड च्या सामुदायिक इमारती ग्रुप्स असेंब्लीज बिल्डिंग असतात. त्यानंतर गट ई च्या व्यावसायिक बिझनेस बिल्डिंग्स असतात. त्यानंतर इथं गट फ च्या व्यापारी तर मर्चंटाईल्स बिल्डिंग्स असतात. हे सगळं तुम्हाला इथं प्रॉपरली सेग्रिगेट करून दिलेलं आहे. तर ग च्या इमारती ग इंडस्ट्रियल बिल्डिंग्स असतात. प्रमुख वैशिष्ट्य गट ह च्या इमारती ज्या असतात साठवण इमारती असतात, स्टोरेज बिल्डिंग्स असतात. गट ज च्या इमारती ज्या असतात ज्या धोकादायक इमारती असतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का रे, हे अभ्यास केलाय ना, आहे का लक्षात? मग अग्निक्षेत्रे कोणते असतात, त्याचे बांधकामाचे प्रकार, तर सगळं तुम्हाला इथं दिसत आहे. ठीक आहे.
तर नक्की तुम्ही बघू शकता आगडी क्षेत्रे खूप सोपं आणि साधं साधं करून दिले बरं का तुम्हाला. तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला ते एवढं आवडणार आहे. अग्निरोधक बांधकाम तर फायर रेजिस्टंट कन्स्ट्रक्शन कसं असतं, त्याला वापरली जाणारी सामग्री कोणती आहे. त्यानंतर जर तुम्ही इथं पाहिलं तर हा तुमचा टॉपिक बघा काय आहे, तर न ज्वलनशील बांधकाम कसं असतं, त्याला कोणतं मटेरियल वापरलं जातं, हे असं खूप सुंदर सुंदर करून तुम्हाला मी दिलेले PDF खूप मोठी आहे, काय पूर्ण मी तुम्हाला वाचून दाखवू शकत नाही सगळं. तर इथं मजले छत फ्लोअर संबंधी तुम्हाला दिलेलं आहे, कशी रेटिंग असते, दरवाजे कसे असतील, तर बाहेर पडण्याचे मार्क्स, तर इथं मीन्स ऑफ एस्केप सगळं काही दिलेलं आहे जेवढं जेवढं तुमचं आहे. आणि अजून एक अशी PDF मिळेल म्हणजे पूर्ण तुमचा नॅशनल बिल्डिंग कोड पार्ट 4 फायर आणि लाईफ सेफ्टी क्लिअर होऊन जाणार, याच्या बाहेर काहीच जाणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि असंच करून सगळं टेक्निकल सिलेबस जे आहे तर ते आपण 30 जुलैच्या आतमध्ये संपून टाकणार. 1 जुलैपासून प्रॉपर आपण त्याची सुरुवात करू आणि महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला प्रॉपर सगळा सिलेबस जो आहे तर लक्षात ठेवा 30 जुलैच्या आतमध्ये सगळं. कारण की नवी मुंबईची परीक्षा झाली तर त्याच्यानंतर तुमचाच नंबर आहे, लक्षात ठेवा तुमचाच नंबर आहे. त्यामुळे आपली तयारी अगदी फास्ट असली पाहिजे. 30 जुलै तर लक्षात ठेवा, तर 30 जुलैच्या आधी तुम्हाला हे सगळं क्लिअर करायचं आहे. ठीक आहे, इंग्लिशमध्येच लिहिते. तर आपली बॅच सुद्धा त्याच्या आधीच कंप्लीट होणार आहे, प्रॉपरली तुम्हाला ती कंप्लीट करून दिली जाणार आहे. सगळं टेक्निकल तुमचं क्लिअर होईल. त्यासोबत तुम्हाला सगळं GK सुद्धा आहे तर ते सुद्धा मिळणार आहे. जर तुमचं जे जनरल नॉलेज आहे तर ते सुद्धा प्रोव्हाइड होणार. प्रॉपरली व्हिडिओज तुम्हाला मी देणार आहे, माझे लाईव्ह लेक्चर्स सुद्धा तिथं असतील आणि व्हिडिओ लेक्चर सुद्धा असतील जनरल नॉलेजचे. त्यानंतर करंट अफेअर्स तुम्हाला तिथे मिळणार आहेत. करंट अफेअर्स PDF फॉर्मॅटमध्ये मिळतील. 1 जानेवारीपासून करंट तुमचा पेपर जोपर्यंत आहे तोपर्यंतचे प्रॉपर करंट अफेअर मिळतील, एवढे वन लाईनर मिळतील. आणि त्याच्या बाहेर जर एवढं केलं तर त्याच्यातलं काहीतरी येईल, एवढं जास्त तुम्हाला मी करंट अफेअर देणार आहे. सगळ्या घटना महत्त्वाच्या आतापर्यंत TCS ने कशा पद्धतीने करंट विचारलंय तर ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे. मी आधी भरपूर वर्ष करंट अफेअर शिकवलेलं आहे, तर आता एक खूप चांगला अनुभव आलेला आहे की करंट अफेअर्स कसं विचारतं TCS, तर ते तुम्हाला मिळणार आहे. आणि क्वालिटी करंट अफेअर मिळणार आहे, सेंट्रल लेवल सारखं करंट अफेअर जे महाराष्ट्रात तुम्हाला साधं सोपं करंट अफेअर जे महाराष्ट्रात इतर भेटतं तसं नाही आहे ते. त्यानंतर ऑल ॲक्ट्स तुमचे फायर प्रिव्हेन्शन ॲक्ट 2006, फायर प्रिव्हेन्शन ॲक्ट 2023, तर तो सुद्धा तुम्हाला प्रॉपरली मिळणार आहे. प्रत्येक प्रकरणानंतर तुम्हाला प्रश्न उत्तरं मिळणार आहेत, जी खूप चांगली आणि प्लस पॉईंट आहे तुमच्यासाठी. त्यानंतर टेक्निकल पार्ट पूर्ण जे तुमचे खालचे सगळे टेक्निकल पार्ट्स आहेत, टॉपिक्स आहेत, ते क्लिअर करू. म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट, फायर प्रिव्हेन्शन ॲक्ट 2006 आणि 2023 अगदी क्लिअर करून म्हणजे प्रॉपर तुमचा सगळा सिलेबस एकाच बॅचमध्ये क्लिअर होतोय. सध्याला याची प्राइस जी आहे ती मी 499 रुपये ठेवलेली आहे. पण एक बाब लक्षात ठेवा की अशीच राहील, याची शाश्वती नाहीये. कारण की जर माझी मेहनत वाढली, माझा वेळ वाढला आणि मला खूपच जास्त टाइम द्यावा लागतोय सगळं सोडून याच्याच मागे, तर मात्र मी याची प्राइस इन्क्रीज करेल. त्यावेळेला कुणीही काही बोलायचं नाही. जे आधी खरेदी करतात तर तुमचा तर तिथं फायदाच आहे, पण जे नंतर करतात त्यामुळे जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर घेऊन टाका. मला जर मेहनत लागतेय, वेळ लागतोय, टायपिंगला खूप जास्त खर्च येतोय, वेळ मी खूप जास्त दिवसेंदिवस त्याच्यामध्ये घालवतेय, तर नक्कीच मी याची प्राइस इन्क्रीज करणार म्हणजे करणार. जर बघितलं असेल तर घेऊन टाका. तुम्हाला याच्यापेक्षा सुंदर कोर्स ह्या प्राइसमध्ये कुठेच मिळणार नाही, आय प्रॉमिस दॅट. चला, तर माहिती आवडली असेल तर तुम्ही सुद्धा हा जो नॅशनल बिल्डिंग कोड आहे तर स्वतः डाउनलोड करू शकता स्वतःच्या नावी. मी हा तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही, सॉरी फॉर दॅट. असतं पॉसिबल तर नक्की शेअर केलं असतं, पण आता मी ते करू शकत नाही. तर तुम्ही BISच्या वेबसाईटवर जा, तिथून तुम्ही स्वतः डाउनलोड करू शकता. करा, स्वतः एकदा बघून घ्या, त्यानंतर तुम्हाला हे जे सोपं करून दिलंय ते अजून आवडेल. असं डायरेक्टली बघायला गेलं तर तेवढं आवडणार नाही, पण जेव्हा तुम्ही स्वतः तो बिल्डिंग कोड बघाल 2252 पानाचा आणि त्यामध्ये तुमचा पार्ट 4 जो आहे लाईफ सेफ्टीचा, तर तो टोटल 126 पानाचा आहे. आणि त्यावेळेला तुम्ही बघाल आणि तो इंग्लिशमध्ये, तेव्हा तुम्ही बघून अरे मॅमचंच लय भारी आहे, तेच बघतो असं तुम्ही तिथे लगेच म्हणणार. त्यामुळे तो बघून घ्या. चला, तर थँक्यू सो मच. जे काही डाऊट असतील कमेंटमध्ये विचारा, तिथे मी तुम्हाला रिप्लाय नक्की देईल. थँक्यू.